आधी अपक्ष असणारे उमेदवार पुन्हा अजित पवार राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार कसे झाले आणि त्यांना घड्याळ चिन्ह कसं काय मिळालं? कुठं गेला हा एबी फॉर्म? कसा काय तो सापडत नाहीये? कुठेतरी कार्यालयाची ह्यामध्ये चूक झालेली आहे. कुठेतरी तो कागद गहाळ झालेला आहे. गेल्या आठवड्याभरात अद्यापही एबी फॉर्म हाती लागलेलाच नाहीये. संबंधितांना सूचना दिलेली होती की त्यांनी त्याचा शोध घ्यावा आणि त्या बाबतीमध्ये एबी फॉर्म गहाळ झाल्याबद्दल प्रशासकीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. तर निवडणूक आयोगावरती वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. तर तशा प्रकारची काही गडबड या ठिकाणी झाली आहे आणि केवळ एकच एबी फॉर्म गायब करण्याचा काही हेतू वगैरे असं काही आपल्या आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये काय आढळलेलं आहे? असं होणं अपेक्षित नाही आणि म्हणूनच कार्यालयांमध्ये व्यवस्था त्या प्रकारची चूक केलेली असते. व्हिडिओ शूटिंग ठेवलेलं असतं. एखादी चूक त्याच्यामध्ये झालेली दिसून येते आहे. आरोपी काही कारवाई झालेली आहे? पिंपरी चिंचवडमध्ये अर्ज छाननीवेळी जे अपक्ष उमेदवार होते ते चिन्ह वाटपामध्ये त्यांना घड्याळ हे चिन्ह मिळालेलं आहे. हे नेमकं कसं घडलं, यामागं नेमक्या काय काय घडामोडी झाल्या हे आपण जाणून घेणार आहोत. आत्ता आपल्यासोबत महानगरपालिकेचे आयुक्त श्रावण हर्डीकर सर आहेत. सर, काय नेमकं झालं? आधी अपक्ष असणारे उमेदवार पुन्हा अजित पवार राष्ट्रवादीचे अधिकृत उमेदवार कसे झाले आणि त्यांना घड्याळ चिन्ह कसं काय मिळालं? नाही, या संदर्भामध्ये 16 ब हा जो प्रभागाचा सीट आहे त्याच्यावरती एका उमेदवारांनी अर्ज दाखल केलेला होता आणि त्यांच्या छाननीमध्ये त्यांच्यासाठी अबपत्रक प्राप्त न झाल्याचं करार देऊन त्यांना अपक्ष ठरवण्यात आलेलं होतं. या आरोंच्या निर्णयाविरुद्ध सदर उमेदवारांनी माननीय उच्च न्यायालयामध्ये धाव घेतली होती आणि उच्च न्यायालयाने हिअरिंग घेऊन असे निर्देश दिले होते की आयुक्त पिंपरी चिंचवड यांनी सदर प्रकरणामध्ये चौकशी करावी. त्याच्यामध्ये जे काही उपलब्ध पुरावे आहेत, पोस्ट दिलेली असेल, व्हिडिओ शूटिंग, CCTV फुटेज, या सगळ्यांचा आढावा घेऊन योग्य तो निर्णय घ्यावा आणि ही चौकशी पूर्ण होईपर्यंत संबंधित उमेदवारांना चिन्ह वाटप तहकूब ठेवावं असा निर्णय प्राप्त झाला होता. त्या अनुषंगाने मी माझ्या कार्यालयामध्ये संबंधित संबंधित अर्जदार, उमेदवार आणि सर्व रेकॉर्ड मागून घेतलं होतं. चौकशी करण्यात आली आणि चौकशीअंती असं आढळून आलेलं आहे की संबंधित उमेदवार मुदतीमध्ये त्यांनी अर्ज दाखल केलेला आहे. त्यासोबतच त्यांचा फॉर्म देखील मुदतीमध्ये त्यांनी आरोकडे कार्यालयामध्ये सादर केला आहे आणि सर्व फुटेज, CCTV कॅमेरा फुटेज, व्हिडिओ रेकॉर्डिंग्स आणि त्यांच्याकडे असलेली पोच हे सगळं लक्षात घेता त्यांना संबंधित पक्षाचं अबपत्र ग्राह्य मानून त्यांच्याकडे असलेली पोच ग्राह्य धरून त्यांना संबंधित चिन्ह वाटप करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. खरं तर त्यांचे पती मोरेश्वर भोंडवे यांनी आणि जयश्री भोंडवे ज्यांचा एबी फॉर्म गहाळ झाला होता त्यांनी एकाच वेळेला दिलं होतं. मग हे नेमकं कुठं गेला हा एबी फॉर्म? कसा काय तो सापडत नाहीये? नाही, एबी फॉर्म कार्यालयामध्ये प्राप्त झाल्याचं व्हिडिओ फुटेजमधनं दिसतं आहे. कुठल्या तरी अन्य नसतीला लागला असण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे चौकशी करण्याचे निर्देश संबंधित कार्यालयात दिलेले होते. जर गहाळ जरी झाला असला तरी त्यांच्याकडे असलेली पोच ग्राह्य धरून त्याच्या अनुषंगाने त्यांना पात्र ठरवण्यात आलेलं आहे. त्यांना एबी फॉर्मनुसार चिन्ह देखील वाटप करण्यात आलेलं आहे. मात्र कुठेतरी कार्यालयाची ह्यामध्ये चूक झालेली आहे. कुठेतरी तो कागद गहाळ झालेला आहे आणि त्या अनुषंगाने संबंधितांवरती प्रशासकीय कारवाई करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. गेल्या आठवड्याभरात अद्यापही एबी फॉर्म हाती लागलेलाच नाहीये. मी अजून त्याबाबत माहिती घेतली नाही, पण आम्ही संबंधितांना सूचना दिलेली होती की त्यांनी त्याचा शोध घ्यावा आणि त्या बाबतीमध्ये एबी फॉर्म गहाळ झाल्याबद्दल प्रशासकीय चौकशी करण्याचे निर्देश देण्यात आलेले आहेत. खरं तर सर, निवडणूक आयोगावरती वेळोवेळी प्रश्न उपस्थित केले जातात. तर तशा प्रकारची काही गडबड या ठिकाणी झाली आहे आणि केवळ एकच एबी फॉर्म गायब करण्याचा काही हेतू वगैरे असं काही आपल्या आत्तापर्यंतच्या चौकशीमध्ये काय आढळलेलं आहे? असं काही कुठे जे व्हिडिओ शूटिंग झालं त्याच्यामध्ये असं कुठे निदर्शनास आलेलं नाही. कारण त्या दिवशी आपण सगळेजण जाणता की 30 तारखेला म्हणजे शेवटच्या दिवशी, अर्ज करण्याच्या दिवशी 3 वाजेपर्यंत खूप मोठ्या प्रमाणामध्ये प्रत्येक कार्यालयामध्ये गर्दी होती. खूप मोठ्या प्रमाणामध्ये त्या दिवशी अर्ज दाखल झालेले आहेत आणि काही गडबडीमध्ये असं होणं अपेक्षित नाही आणि म्हणूनच कार्यालयांमध्ये व्यवस्था त्या प्रकारची चूक केलेली असते. व्हिडिओ शूटिंग ठेवलेलं असतं. एखादी चूक त्याच्यामध्ये झालेली दिसून येते आहे. अशा स्वरूपाच्या अन्य कुठल्याही तक्रारी प्राप्त नाहीत. अबपत्रक ज्यांचं आलेलं असूनही जर ते योग्य नसतीला लागलं नसल्यामुळे जर ते छाननीच्या वेळेला बाद झालं असेल
तरी त्याच्यावरती योग्य पद्धतीनं रेमेडी देखील झालेली आहे आणि भविष्यामध्ये अशा चुका होऊ नयेत यासाठी प्रशासकीय कारवाई देखील करण्यात येत आहे. आरोवरती काही कारवाई झालेली आहे? आरोंना संबंधित प्रकरणामध्ये बदल करण्यासाठी विनंती आम्ही विभागीय आयुक्त कार्यालयाला केलेली होती आणि तसे निर्देश देखील विभागीय आयुक्त कार्यालयाकडनं पारित झालेले आहेत. म्हणजे त्यांच्या जागी दुसरे आरो आलेले आहेत. आरोंची नियुक्ती बदलली. तर जो एबी फॉर्म गहाळ झालेला आहे तो अद्यापही सापडलेला नाहीये आणि त्याच्यामुळंच आरोंवरती या ठिकाणी कारवाई करण्यात आलेली आहे. जयश्री भोंडवे यांना घड्याळ हे चिन्ह या ठिकाणी देण्यात आलेलं आहे. कॅमेरामॅन शैलेश जाधवसह नाजिम मुल्ला, एबीपी माझा, पिंपरी चिंचवड. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.